नमस्कार, आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा। थार गावातील अंगणवाडीला नावफलक नाही, अंगणवाडी सेविकांची ग्रामपंचायतीकडे लक्ष वेधण्याची मागणी। जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव। जिल्हा जालनामधील थार गावातील अंगणवाडी केंद्राला अद्याप अधिकृत नावाची पाटी, नावफलक नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत अंगणवाडी सेविका किसनाबाई सीताराम जाधव व शोभा रामभाऊ पठाडे यांनी ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले। अंगणवाडी सेविकांनी सांगितले की अंगणवाडी केंद्र हे लहान मुलांच्या पोषण, शिक्षण व आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतानाही केंद्राला ओळख मिळावी यासाठी आवश्यक असलेली नावाची पाटी आज तागायात लावण्यात आलेली नाही। यामुळे नवीन पालकांना अंगणवाडी केंद्र ओळखण्यात अडचणी येत आहेत। या बाबीकडे ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे व अंगणवाडी केंद्रावर अधिकृत नावफलक लावावा अशी मागणी सेविकांनी केली आहे। तसेच गावकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना नियमितपणे अंगणवाडीत पाठवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। अंगणवाडी केंद्रामार्फत मुलांना पोषण आहार, प्राथमिक शिक्षण व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जाते। त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची असून ग्रामपंचायत व नागरिकांनी याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी असे मत अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा डिजिटल मीडिया। आपण आलो आहोत तालुका जिल्हा जालना थार गावामध्ये, पोस्ट गोंदेगाव। बघूया इथे अंगणवाडीच्या मुलांना काय येतं आणि काय नाही। मॅडम काय शिकवतात बघूया, कारण की भावी पाया हा अंगणवाडीपासूनच मजबूत होत असतो। नमस्कार मॅडम। नमस्कार। मी प्रदीप जाधव, आवाज वंचित बहुजनांचा न्यूज चॅनल डिजिटल मीडिया। तुमचं नाव काय आहे? श्रीमती किसनाबाई सीताराम जाधव। अंगणवाडीपासूनच मजबूत होतं मॅडम। तर तुम्ही गावकऱ्यांना वगैरे काय सांगितलं का शिक्षणाचे महत्त्व, की मुलांना पाठवा, काय काय सांगतोच ना सर। मग कोणी ऐकत नाही का? नाही म्हणजे पालक वर्ग लक्ष करते ना, ओके। वेळ नाही त्यांच्याकडे आणून सोडायला असं तसं। आम्ही म्हणतो आम्ही जातो आणून सोडतो, पण दुर्लक्ष करते ते। तर आपण बघू शकता इथे 2 4 6 फक्त 7 मुलं अंगणवाडीमध्ये। तर आपल्या ज्या मराठी मीडियम ज्या शाळा आहेत, तर या जे गव्हर्नमेंट बंद करते, तर याचं कारण हेच दिसून येते आपल्याला की अंगणवाडीमध्येच मुलांची संख्या कमी आहे। तर पुढे चालून जिल्हा परिषद मध्ये काय होणार, कारण की इथेच 7-8 मुलं आहेत। तर जे आपलं जिल्हा परिषदची शाळा आहे, तर त्याच्यामध्ये इथून कमी कमी होऊन 1-2 पर्यंत राहणार। म्हणून आपल्या मराठी शाळा हे गव्हर्नमेंट बंद करते। तर त्यासाठी माझं फक्त एकच म्हणणं आहे गावकऱ्यांना, की अंगणवाडीमध्ये आपल्या मुलांना तुम्ही आणून सोडा आणि आपल्या देशाचा भावी पाया आहे तो मजबूत होऊ द्या। अंकाची ओळख, चित्राची ओळख। ओके। तर मग तुम्ही मला 1-2 मुलांना असं काही वाचून वगैरे दाखवलं येईल का? दाखवता येतो सर। ओके, ठीक आहे। उठवा कोणाला तरी। नम्रता उठ बाळा। ABCD वगैरे वाचते ना तू? शाळेचं नाव दीप, गावाचं नाव थार, तालुका जिल्हा जालना, पोस्ट गोंदेगाव। मम्मीचं नाव दीपाली, पापाचं नाव आनंद, बाबाचं नाव अचितराव मिस्कली, आईचं नाव उजल्ला, आमच्या मोठ्या बाईचं नाव कलती, आमच्या लहान्या बाईचं नाव शोभाबाई, नाव नम्रता। ओके, खूप छान। तुला मोठं होऊन काय बनायचंय? मोठं होऊन काय बनायचंय? डॉक्टर, वकील, काय बनायचंय तुला? डॉक्टर। डॉक्टर बनायचंय। खूप छान। बस बस बस। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज।